या समयी मन रमवा देवाठाई. गाणी गाहो देवाला, स्मरा प्रभूच्या प्रेमाला. गाणी गाहो देवाला, स्मरा प्रभूच्या प्रेमाला. प्रभु आए आम्हा ठाई, मन रमवा देवाठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवाठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा आजच्या पवित्र मिसाचे हेतू बाळूशीचे आभार मानण्यासाठी आणि आशीर्वादासाठी मिसा देणार ज्युलियट स्वामी आणि कुटुंबीय. कुटुंबामध्ये प्रेम, शांती आणि आनंद असावा म्हणून मिसा देणार वर्जिनिया सिक्वेरा आणि कुटुंबीय. संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी मिसा देणार राजेश भोसले आणि कुटुंबीय. स्वर्गवासी बेसिल परेरा यांच्या आत्म्यासाठी मिसा देणार ज्योती परेरा आणि कुटुंबीय. संत अण्णाचे आभार मानण्यासाठी आशीर्वादासाठी मिसा देणार खालील कुटुंब: विलास कोळगे आणि कुटुंब, जॉन भालेराव आणि कुटुंबीय, छाया मंतोडे आणि कुटुंबीय, सरला मंतोडे आणि कुटुंबीय. स्वर्गवासी पावलस मोकळ यांच्या आत्म्यासाठी मिसा देणार सरला मोकळ आणि कुटुंबीय. स्वर्गवासी निलेश कदम आणि स्वर्गवासी फ्रान्सिस कदम यांच्या आत्म्यासाठी मिसा देणार जॉन कदम आणि कुटुंबीय. देवाचे आभार मानण्यासाठी मिसा देणार जॉन कदम आणि कुटुंबीय. स्वर्गवासी फादर रवी त्रिभुवन यांच्या आत्म्यासाठी मिसा देणार सर्व महिला मंडळ. ही मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आणि सर्वांच्या कुटुंबासाठी आपण अर्पण करत आहोत. परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, प्रभू माझ्या जीवाला आधार आहे. मी तुला आनंदाने यज्ञबली अर्पण करीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रस्तावना. पतिप्रेमाचा खरा आदर्श म्हणून आपण संत योसेफाकडे पाहू शकतो. इतकेच त्याचे मरेवर प्रेम होते. पवित्र मरेचा पती म्हणून जो मोठेपणा आणि पावित्र्याची आवश्यकता होती ती संत योसेफाकडे होती. एक स्त्री म्हणून पवित्र मरेला जाणीव होती की संत योसेफाचा परिपक्व पुरुषार्थामध्ये ती पूर्णपणे सुरक्षित आहे. योसेफ व मरेचे वैवाहिक जीवन म्हणजे वासना विरहित असलेले पवित्र नाते होते. त्या प्रेमळ नात्यात कोणत्याही प्रकारची अट नव्हती किंवा अपेक्षा नव्हती. प्रत्येक स्त्रीला हवा असलेला असा संत योसेफ एक परिपूर्ण, सज्जन, संरक्षक आणि एक चांगला पती होता. सर्व पुरुषांना संत योसेफापासून प्रेरणा घ्यायला हवी की आपला परिवारावर प्रीती करून आपल्यावर अवलंबून असलेल्याची मनोभावे सेवा केली पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पवित्र रहस्यामध्ये आपण सर्वांनी योग्यरीतीने सहभागी व्हावे म्हणून परमेश्वराजवळ आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान
व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कर्माने व हेगईने मी फार पापी केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व साधू संत यांच्या विनवितो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वर सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हा सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभु दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा. हे ख्रिस्ता दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा. हे प्रभु दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांवर दया कर. तुझ्या कुटुंबांचा तुझ्या कृपादानांचा आम्हावर वर्षाव कर आणि श्रद्धा, आशा व प्रीती भावनेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव अधीर ठेव. हे प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. अध्याय 14, ओवी 21, 15 ते 1. इस्रायली लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवर चालू लागले. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटवला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले आणि मधली जमीन कोरडी झाली. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील आणि डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. तेव्हा इजिप्तवासियांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ आणि स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या आणि मेघाच्या स्तंभातून इजिप्तच्या सेनेकडून पाहून त्यांची त्रेधा उडवली आणि त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले. तेव्हा इजिप्तचे लोक म्हणू लागले, आपण इस्रायलपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने आपल्याशी लढत आहे. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, आपला हात समुद्रावर उगार, म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमून इजिप्तवासियांवर, त्यांच्या रथांवर आणि स्वारांवर येईल. मोशेने समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा दिवस उजाडल्यावर समुद्र परतून त्याचा लोट पूर्वीसारखा वाहू लागला. त्यापुढे इजिप्तचे लोक पळू लागले, पण परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडले. पाणी पूर्वीच्या जागेवर परत आले आणि रथ, घोडे आणि पारोची सर्व सेना जी त्याच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती ती सर्व त्यात गडप झाली. त्यातला एकही वाचला नाही. पण इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले आणि उजवीकडील आणि डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इजिप्तच्या हातातून इस्रायल लोकांना तारले आणि इजिप्त लोक समुद्रतीरी मरून पडलेले इस्रायलांनी पाहिले. परमेश्वराने इजिप्तवासियांना आपला प्रबळ हात दाखवला. तो इस्रायलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले
आणि परमेश्वर आणि त्याचा सेवक मोशे ह्यांच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजय होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात गडप केले आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. मी परमेश्वराला गीत गाईन. मी परमेश्वराला गीत गाईन. तुझ्या नागपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या. जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले नाही. गहिरे जल समुद्राच्या उदरी थिजून गेले. शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन आणि मी गाठीन. मी लूट वाटून घेईन, त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करेन. आपला प्रतिसाद. मी परमेश्वराला गीत गाईन. तू आपल्या फुंकरीचा वायू सोडला, तेव्हा समुद्राने त्यांना गडप केले. ते शिशाप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले. तू आपला उजवा हात उगारला आणि पृथ्वीने त्यांना गिळून टाकले. आपला प्रतिसाद. मी परमेश्वराला गीत गाईन. तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लावशील. हेच हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे. हेच हे प्रभो, तुझ्या हातांनी स्थापन केलेले पवित्र स्थान आहे. आपला प्रतिसाद. मी परमेश्वराला गीत गाईन. जयघोष. Hallelujah, 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 hallelujah. Sing his message loud and clear. Hallelujah. Jesus Christ our Lord is near. Hallelujah, 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 hallelujah. प्रभू तुम्हा बरोबर असो. मत्तेय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई आणि आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई आणि कोण माझा भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई आणि माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, बहीण आणि आई. प्रभूचे हे शुभवर्तमान. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण संत अण्णाच्या सणाच्या निमित्ताने आपल्या धर्मग्रामाचा सण चांगल्या रीतीने साजरा करता यावा म्हणून ही आध्यात्मिक तयारी आपण करत आहोत. आणि आज मला विषय दिलेला आहे, संत योसेफ पवित्र मारियेचा पती. काही दिवसापूर्वी मी एका धर्मग्रामात होतो आणि तेथील पॅरिश प्रिस्टने संत योसेफाचा पुतळा रंगवण्यासाठी
एका पेंटरला दिला होता आणि पुतळा रंगून झाल्यानंतर तो देवळामध्ये आणून ठेवला आणि एका बाईचं त्या पुतळ्याकडे लक्ष गेलं आणि मिसानंतर ते पॅरिस प्रिन्सला म्हणते, संत योसेफाच्या हातातली काठी कुठे गेली? आणि त्या फादरला ती काठी त्याच्या हातामध्ये का आहे हे माहिती नव्हतं. तो म्हणे काठीजवळ काय अडून बसलं. आपण ज्या ज्या वेळेस संत योसेफाचा पुतळा पाहतो किंवा चित्र पाहतो तर त्याच्या हातामध्ये काठी आहे आणि ही काठी वेगळ्या प्रकारची आहे की ज्या काठीला पानं आहेत, फुलं आहेत, अशी काठी कोणी वापरत नाही, पण त्याच्या हातामध्ये ती दाखवली जाते. तर असं सांगितलं जातं की पवित्र मारियेला लग्न करायचं होतं आणि म्हणून तिच्यासाठी योग्य मुलगा ते पाहत होते. आणि हे ज्या वेळेस तेथील धर्मगुरूला, याजकाला समजलं, त्यावेळेस त्याला एक आयडिया सुचली की पवित्र मारियेने अगदी लहानपणीच आपण आजन्म कुमारी राहणार आहोत आणि आपलं संपूर्ण जीवन हे परमेश्वरासाठी अर्पण करायचं आणि म्हणून अशा पवित्र स्त्रीसाठी योग्य वर मिळावा म्हणून त्याच परिसरातले काही तरुण त्यांनी देखील परमेश्वरासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं होतं. आणि काहींनी पवित्र मारियेसारखंच आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं सुद्धा वचन दिलं होतं. ते अशी जी मुलं होते त्या सर्व मुलांना त्या याजकाने सांगितलं की प्रत्येकाने एक काठी घेऊन यायची आणि त्या काठीवर आपलं नाव लिहायचं आणि त्या सगळ्या काठ्या त्याने देवळाच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवल्यात आणि तो परमेश्वराकडे प्रार्थना करू लागला की काहीतरी चिन्ह दे की पवित्र मारियेला एक चांगला वर मिळेल. आणि काही दिवसाने तो याजक तिथे गेला त्यावेळेस त्याने बघितलं त्या कोपऱ्यामध्ये की एका काठीला पानं फुटलेली आहेत आणि फुलं आलेली आहेत. त्याने बघितलं ती संत योसेफाची काठी होती आणि मग त्याने पवित्र मारियेचा विवाह त्याच्याशी जमवला. विवाह जमल्यानंतर काही दिवसाने त्यांचा साखरपुडा झाला. शास्त्रामध्ये तुम्ही ऐकताय की त्यांचा दोघांचा वांग निश्चय झाल्यानंतर तो पवित्र मारियेला आपल्या घरी घेऊन जातो. त्यावेळेस यहुदी समाजामध्ये ही परंपरा होती, ही रूढी होती, चाल पडलेली होती की साखरपुडा झाल्यानंतर, एंगेजमेंट झाल्यानंतर त्या मुलीने आपल्या होणाऱ्या भावी पतीच्या घरी जाऊन राहायचे त्याच्याजवळ. आज देखील आपल्याच देशामध्ये अशा चाली आहेत की एंगेजमेंट झाल्याबरोबर त्याच दिवशी ती मुलगी आपल्या होणाऱ्या पतीच्या घरी जाते. त्यांना एकत्र राहिल्यामुळे मुलंही होतात, काहींना नातवंड्या होतात, अगदी म्हातारपणामध्ये त्यांचं लग्न होतं.
तर एंगेजमेंटला ते कच्चे गाठ आणि लग्नाला ते पक्के गाठ म्हणतात. असे अनेक जमातीमध्ये ही प्रथा चालू आहे. म्हणून पवित्र मारिया वांगनिश्चयानंतर लगेच होणाऱ्या पतीच्या घरी गेली, याच्यात काही वावगा असं नाही आहे. कारण ते प्रथा होती. आणि पतीच्या घरी राहत असताना काही दिवसांनी तिला स्वर्गातील देवदूत गॅब्रिएल येऊन भेटतो आणि ख्रिस्त जन्माची वार्ता तिला देतो. आणि त्यावेळेस ती त्या देवदूताला स्पष्ट सांगते, जरी परमेश्वराचा पुत्र माझ्या द्वारे जन्माला येणार आहे, परंतु मला आजपर्यंत पुरुष ठाऊक नाही आहे. याचा अर्थ असा की तिने आपलं कुमारीपण राखलं होतं. योसेफाचा आणि तिचा शारीरिक संबंध सुद्धा आलेला नव्हता. आणि आपली बायको ही शारीरिक संबंध न येताना गरोदर कशी राहिली अशी शंका त्याच्या मनामध्ये घोळू लागली. तसाच त्याला संशय पण येऊ लागला, कदाचित तिने एखाद्या दुसऱ्या मुलाबरोबर असं काही केलं असेल. आणि म्हणून तो तिला गुपचूपपणे सोडून देण्याचा प्रयत्न करत असतानाच एके दिवशी शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की परमेश्वराचा दूत त्याच्या स्वप्नामध्ये येतो आणि पवित्र मारिया का गरोदर आहे याचं त्याला तो स्पष्टीकरण देतो. आणि त्याची जी संशयवृत्ती निर्माण झाली होती ती नष्ट होते आणि तो पवित्र मारियेचा स्वीकार करतो. आज आपल्या लोकांसाठी हा एक खूप चांगला आदर्श आहे. तुम्ही पेपरमध्ये ऐकता जोडीदाराच्या विरुद्ध असल्या प्रकारचा जर संशय निर्माण झाला तर काही जण आपल्या जोडीदाराला सोडून देतात आणि काहींना ते इतकं कठीण जातं की ते आपल्या जोडीदाराचा खून देखील करतात. परंतु योसेफाने ती गरोदर आहे याची वाच्यता कोणाकडे केली नाही. स्वतःहून आपल्या बायकोची इज्जत त्याने घालवली नाही, तर परमेश्वराच्या संदेशाप्रमाणे देवदूताने त्याला जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्याची संशय सोडून दिला आणि तिचा प्रेमाने स्वीकार केला त्याने. एवढंच नाही तर त्या गरोदर अवस्थेमध्ये खाणेसुमारीकरिता त्याला मूळ गावी जावं लागणार होतं, बेथलेहमास. तो तिला प्रेमाने तिथे घेऊन जातो. त्याला माहिती आहे आपल्या बायकोला दिवस गेलेले आहेत, कधी बाळंत होईन कोणत्या दिवशी सांगता येत नाही. इकडे तिकडे दरदर फिरत होता, कुणीही त्याला घरामध्ये आसरा दिला नाही. शेवटी गाईच्या गोठ्यामध्ये त्याला जागा मिळाली आणि तिथे पवित्र मारिया बाळंत झाली. त्या दोघाही मायलेकराचा त्याने स्वीकार केला. यहुद्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे जन्मलेलं बाळ हे 8व्या दिवशी मंदिरात नेऊन परमेश्वराला अर्पण करायचं असतं, विशेष करून पहिला मुलगा असेल तर. आणि त्या नियमाचं पालन देखील यांनी केलेलं आहे. योसेफ आणि मारिया हे मंदिरात येशू बाळाला घेऊन जातात
आणि परमेश्वराला अर्पण केलेलं ते बाळ पुन्हा आपण घरी घेऊन यायचं असेल, आपण जर सांभाळ करणार असेल, तर त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी दान द्यावं लागत होतं. आणि परिस्थितीप्रमाणे हे गरीब असल्यामुळे यांनी शास्त्रात लिहिलेले की पारव्यांची एक जोडी मंदिरामध्ये अर्पण केली आणि बाळ येशूला ते आपल्या घरी घेऊन गेले. याबद्दल जर सांगायचं झालं तर अजूनही अनेक लोक किंवा कुटुंब अशी आहेत की ज्यांनी लग्नाच्या वेळेस वेदीवर वचन दिलेलं असतं, परमेश्वराने दिलेल्या लेकरांचा तुम्ही स्वीकार करणार काय? होय. देऊळ मातेच्या शिकवणीप्रमाणे त्याची वाढ करणार काय? होय. पण होतं काय? त्याचा बाप्तिस्मा 8 दिवस काय, कधी कधी महिने काय, कधी कधी वर्ष लोटतात तरी लेकराचा बाप्तिस्मा केला जात नाही. आणि मग काही वेळेस ऐन लग्नाच्या वेळेस सांगतात, फादर घ्या ना बाप्तिस्मा करू. परमेश्वराला दिलेल्या वचनाचं आपण काय करतो? हेळसांड होते लोकांकडून. पवित्र मारियाने आणि योसेफाने तसं केलं नाही. त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे यहूद्यांच्या किंवा मोशेने लिहिलेल्या नियमाप्रमाणे 8वा दिवस म्हणजे 8वा दिवस त्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला देवालयामध्ये अर्पण केलं. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा प्रसंग आहे. तो प्रसंग हा आहे की पुन्हा देवदूत योसेफाला स्वप्नामध्ये सांगतो की हेरोद राजा बालकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला घेऊन तू दुसरीकडे जा. आणि योसेफ सगळी तयारी करतो आणि पवित्र मारेला येशू बाळाला घेऊन नाझरेत देशात निघून जातो. साधारण तो प्रवास 300 किलोमीटरचा प्रवास. केवळ ख्रिस्ताचं रक्षण करण्यासाठी, पवित्र मारेचं रक्षण करण्यासाठी, परमेश्वराने आपल्याला दिलेली देणगी बाळ याचा सांभाळ करण्यासाठी तो इतक्या लांबचा प्रवास करतो. आणि एवढा मोठा प्रवास केल्यानंतर ते त्या गावामध्ये जातात की त्या गावाशी त्यांचा पूर्वी कधी संबंध आलेला नाही. त्या गावची संस्कृती वेगळी, रीतिरिवाज वेगळे, अशा ठिकाणी त्यांनी ते दिवस काढले. आज आपण एका किरकोळ गोष्टीला मी म्हणतो, किरकोळ गोष्टीला आपण घाबरलेलो आहोत. आपलं देऊळ अर्धवट काय कोणीच नाही मिसाला. गव्हर्नमेंटचा जर नियम असला तर आपल्या अंतःकरणामध्ये ही संतांची जी भक्ती आहे ती कुठे गेली? करोना हा किरकोळ आजार आहे. जरी त्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात जाणवतंय तर परमेश्वराचा याच्या मागे काहीतरी हेतू आहे. या साथीतून काहीतरी चांगलं निष्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आपण धास्तवलेलो आहोत. कोरोना झाला म्हटलं तर आपण त्या माणसाला तिरस्कारच करत नाही, तर त्याचा त्यागसुद्धा करतो. घरात सुद्धा येऊ देत नाही. मेला तर त्याचं तोंडसुद्धा पाहायला जात नाही, पुरायला जात नाही. ही आज आपली परिस्थिती आहे. कुठे गेली आपल्यातली माणुसकी? तर
योसेफ आणि मारिया हे ज्या गावात गेलेले आहेत त्यांची सुद्धा तीच अवस्था, की जिथे ओळखीचं कोणी नाही, तेथील संस्कार वेगळे आहेत, चालीरीती वेगळे आहेत. आणि अशा ठिकाणी देवदूताने त्यांना घेऊन जायला सांगितलं आणि ते तिथे गेले आणि त्यांचा सांभाळ केला. आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. नोकऱ्या बंद झाल्यात किंवा रोजंदारी गेली, कुटुंब चालवता येत नाही, बायको पोरांना पोसता येत नाही, आत्महत्या करतात. कुठे गेला स्वतःचा स्वाभिमान, स्वतःला जगण्याची ताकद? नोकरी गेली तर 4 घरं भीक मागून खाता येत नाही खायला. ही परिस्थिती. योसेफाजवळ तरी काय होतं? मिळेल सुतारकाम ते करायचं आणि त्याच्यावर त्याने आपलं कुटुंब चालवलं. हा आदर्श आपल्या पुढे राहत नाही. देवधर्म यावेळेस अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला आठवत पण नाही. यहुद्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे जेरुसलेमच्या तीर्थक्षेत्री दरवर्षी वलांजन सण साजरा केला जात होता आणि वेगवेगळ्या देशात स्थलांतरित झालेले लोक त्या सणासाठी तिथे जमत असत. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की योसेफ दरवर्षी त्या सणाला येरुसलेमला येत होता. 300 किलोमीटरचा पायी प्रवास करून. म्हणजे परमेश्वरावरची श्रद्धा बघा किती आहे, बळकट आहे. आणि एकटाच नाही तर लग्न झालं असल्यामुळे आपल्याला मूल आहे एक, त्या मायलेकरांना संगती घेऊन तो येत होता. हे धार्मिक वळण अगदी बालपणापासून ख्रिस्तावर त्याने बिंबवायला सुरुवात केली होती. मी आता सांगितलं की आपण वचन देतो की देऊळ मातेच्या नियमाप्रमाणे मी माझ्या लेकरांची वाढ करीन. किती आईबाप आहेत की जे आपल्या लहान बाळाला संगती मिसाला घेऊन येतात किंवा धार्मिक स्थळी जातात, तीर्थक्षेत्री जातात. आणि या काळामध्ये कोरोनाच्या आता कोणाची हिंमत नाही जायची. इतके स्वतःच्या जीवाला आणि मरायला घाबरलेले आहेत. सॉरी. आणि अगदी वयाच्या 12व्या वर्षी शास्त्रात लिहिल्याप्रमाणे ख्रिस्त मागे राहतो आणि त्याचे आईवडील प्रवासाला सुरुवात करतात. ज्यावेळेस त्या दोघांची खात्री होती की ख्रिस्त त्यांच्याबरोबर नाही, त्याला शोधत शोधत ते येतात, तर ख्रिस्त त्यांना देवळामध्ये आढळून येतो. अगदी 12व्या वर्षापासून ख्रिस्ताने परमेश्वराची सुवार्ता गाजवण्यास सुरुवात केली होती. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की तो तज्ज्ञ आणि याजकांच्या बरोबर चर्चा करत होता. परमेश्वराची शुभवर्तमान सांगण्याचे ती त्याची पहिली वेळ किंवा त्याच्या कार्याचा तो आरंभ होता. आणि असं असताना देखील ज्यावेळेस पवित्र महाराज त्याला विचारते की तू इथे काय करतोस, आम्ही तुझा शोध घेतोस, आणि ख्रिस्त तिला सांगतो की मी माझ्या पित्याच्या घरात आहे, हे तुम्ही विसरलात काय? पण तरी देखील ख्रिस्त त्या तज्ज्ञ लोकांच्या सहवासामध्ये धार्मिक चर्चा करण्याचं सोडून देतो आणि आईवडिलांबरोबर पुन्हा नाझरेतला जातो. हा आज्ञाधारकपणा.
12व्या वर्षी ख्रिस्ताने दाखवून दिलं आज्ञाधारकपणा किती महत्त्वाचा आहे. आणि आपण पाहतो त्याचा बाप्तिस्मा होऊपर्यंत त्याने पुन्हा शुभवर्तमान गाजवलेलं नाही किंवा चर्चा केलेली नाही कुणाबरोबर. तसा उल्लेखसुद्धा नाही शास्त्रामध्ये. हे पवित्र मारिया आणि योसेफ यांनी त्याच्यावर केलेले संस्कार होते. आपल्याला फक्त आज्ञा माहिती आहेत, आईबापांचा मान राख, पण थोडंसं काही पटलं नाही की आईबाप गेले तिकडे, मी माझ्याच मनाने चालतो, काही घेणं नाही देणं नाही. त्यावेळेस मला ह्या आज्ञेचं सुद्धा आठवण असते की मी काय करतो. आणि असा हा ख्रिस्त की ज्याच्यावर योसेफाने संस्कार केलेले आहेत. तीर्थक्षेत्रेला जाणं, परमेश्वराच्या सहवासात राहणं, भक्तीमध्ये सहभागी होणं. आणि म्हणून ख्रिस्त ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा संस्कार होतो आणि कानेगावी पहिल्यांदाच लग्नाला जातो, त्याच वेळेस ख्रिस्त त्या लग्नाला हजर राहतो. याचा अर्थ असा आहे की खुद्द परमेश्वराने त्या लग्नाला हजर असल्यामुळे त्याची त्या लग्नाची किंवा त्या जोडप्यांची प्रतिष्ठा वाढली गेलेली आहे. आज अशी परिस्थिती आहे, चर्चमध्ये लग्न होणं महत्त्वाचं आहे. पण त्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक तयारी करण्याचं नाव नाही. ही आजच्या मुलामुलींची अवस्था आहे. आईबापसुद्धा काही सांगत नाहीत. असे म्हणत नाहीत की उद्या तुझं लग्न आहे, आज जाऊन प्रायश्चित संस्कार घे, कारण तू एक नवा संस्कार स्वीकारत आहेत. ही अवस्था आहे आज. आध्यात्मिक तयारी नाही. मी मुलांना सांगत असतो, आम्हाला धर्मगुरू होण्यासाठी 12 वर्षे तयारी करावी लागते. मुलींना 10-11 वर्षे होतात तेव्हा कधी तिची शेवटची वचनविधी होती सिस्टर होणारी मुलगी. आणि तुम्ही लग्न करायलाची तयारी करता, बाकीची सगळी तयारी करता. आध्यात्मिक तयारी काय आहे तुमची? काय आहे या संस्काराला महत्त्व? केवळ एक प्रतिष्ठा म्हणून यायचं, देवळात लग्न करायचं. का तर बरे आम्ही परदेशात कामाला आहे, तिकडे हे स्वीकारलं जातं, ॲक्सेप्ट केलं जातं लग्नाचं सर्टिफिकेट, आणि तेथील समाजामध्ये आमचा स्वीकार होतो. अरे हा उद्देश आहे का तुमच्या लग्नाचा? तर हे संत योसेफाने पवित्र मारियावर केले आणि प्रभू ईश्वर केलेले संस्कार आहेत. शास्त्रामध्ये आणखीन जास्त काही सांगितलेलं नाही त्याच्याबद्दल. शेवटची एक नोंद आहे शास्त्रामध्ये की ख्रिस्त चमत्कार करतो त्याच्या स्वतःच्या गावामध्ये. लोक तो काय सांगतो हे ऐकायला आतुरतेने बसलेले आहेत. आणि अशा प्रसंगी तेथील यहुदी लोक, विशेषतः शास्त्री आणि पुरुष म्हणतात, याला एवढं ज्ञान कुठून आलेलं आहे? हा चमत्कार करतो, आजार बरं करतो. पण याचे आईबाप तर आपल्या जवळच राहतात. हा स्वतःचा पोरगा आहे. गावामध्ये ख्रिस्त सांगतो की संदेशाला काही मान नसतो.
ती अवस्था ख्रिस्ताची. आणि पवित्र मारेला योसेफाने कधी त्रास दिला किंवा काही केलं अशी शास्त्रामध्ये नोंद नाही आहे. प्रत्येक वेळेस त्यांना परमेश्वराचं एक तर मार्गदर्शन झालेलं आहे किंवा गुरुकडून चांगला धडा मिळायला गेलेला आहे. अगदी सुरुवातीलाच मी सांगितलं की योसेफाने पवित्र मारेची इज्जत वाऱ्यावर काढली नाही. ते दोघंही जण ज्या ज्या वेळेस देवदूताने संदेश दिला आणि काही गोष्टी परमेश्वराचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला, त्यांनी इकडे तिकडे चर्चा केली नाही. ते शांत राहिले. ह्या गोष्टींचा अर्थ काय असेल याच्यावर ते मननचिंतन करत होते. परमेश्वराच्या सहवासामध्ये आपला वेळ घालवत होते. असल्या इतर गोष्टींकडे त्यांनी कधी लक्ष दिलेलं नाही. आपण गृहीत धरलेलं आहे की ख्रिस्ताच्या मरणाच्या आधीच संत योसेफ मरण पावलेलं आहे. नक्की कधी सांगता येत नाही. पण पवित्र मारेला सुद्धा जे वळण त्याच्याकडून मिळालं होतं तेच तिने शेवटपर्यंत दाखवून दिलेलं आपल्या आचरणातून. तिचा मुलगा हा देव आहे हे तिला माहिती होतं, तरी देखील त्याला तिने सोडलं नाही आपल्या लेकराला. अगदी मरेपर्यंत ती त्याच्या बरोबर राहिली आणि साथ दिली. तिला परमेश्वराने विशेष असं स्त्रियांमधून निवडलेलं होतं, कारण ती त्याच्या प्रिय पुत्राची आई होणार होती. म्हणून तिला पवित्र ठेवलं होतं. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की तिला मूळ पापाचा सुद्धा डाग लागलेला नाही. म्हणजे अगदी जन्मापासून तिला पवित्र ठेवलं परमेश्वराने, ते तिच्या मरणापर्यंत. आणि तसंच संत योसेफाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. त्याने सुद्धा मरेपर्यंत ब्रह्मचारी राहण्याचं वचन दिलेलं होतं. चित्रात जे फोटो पाहतो आपण, काही आध्यात्मिक धर्मगुरूंचं असं मत आहे की हे चुकीचा फोटो आहे. पवित्र मारिया एकदम तरुण, 13-14 वर्षाची मुलगी, असं तिचे चित्र दाखवतात काही वेळेस, नाही का. आणि हा एकदम म्हातारा, केस पांढरे, दाढी लांब. हे कशासाठी चित्र काढलं त्या चित्रकाराने, की हा मनुष्य ह्या वयामध्ये इतक्या तरुण मुलीबरोबर लग्न करतो, परंतु तो शारीरिक संबंध करू शकत नव्हता. इतका वयोवृद्ध तो दाखवला. तर काही तज्ज्ञ आध्यात्मिक शास्त्रातले सांगतात की नाही, संत योसेफाचं लग्न झालं त्यावेळेस तो तरुण होता खूप. परंतु परमेश्वराला दिलेलं वचन त्याने एकट्यानेच नाही तर त्याच्या बायकोला सुद्धा तिचं ते वचन पूर्ण करण्यासाठी त्याने तिला स्पर्श केलेला नाही. शारीरिक संबंधाच्या बाबतीमध्ये मी सांगतोय. आणि आपल्या देऊळ मातेमध्ये 2-3
स्त्री पुरुष पती पत्नी यांना देऊळ मातेने घोषित केलेले संत म्हणून त्या दोन्ही तिन्ही जोडप्यांनी लग्न झालं, एकत्र राहिले, परंतु या शरीर सुखाच्या ते कधीच आहारी गेले नाहीत किंवा एकदाही केलं नाही. अगदी यांचा आदर्श त्यांनी ठेवला होता. मूळ बाळ संसारात महत्वाचे नाही आहेत. वंश चालवा म्हणून लेकरं पाहिजेत चुकीचं आहे. काही काही लोक नंतर पसवतात, नसतं जन्माला आले पोरं तर बरे झाले असते आमच्या पूर्वी. हे झालं सर्वसाधारण. परंतु जो परमेश्वरासाठी असल्या प्रकारचं जीवन जगतो त्यांना परमेश्वर विशेष प्रकारच्या कृपा देत असतो. अशा जोडप्यांकडे अनेकांनी प्रार्थना केली, विवाहित स्त्री पुरुषांनी, की ज्यांना संतान झालेलं नाही किंवा मुलं होत नाही, त्यांना लेकरं झालेले आहेत. केवळ त्यांच्या माध्यमातून केलेली प्रार्थना परमेश्वराने स्वीकारली. कदाचित त्यांच्या नशिबात मुलं नसतीलही, पण त्याच्या भक्ताची इज्जत परमेश्वर राखतो. म्हणून ह्या गोष्टी घडून येत असतात. आणि म्हणून जीवनामध्ये कितीही त्रास झाला, कितीही हाल झाले, कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्या वाट्याला आलं, म्हणून जोडीदाराचा त्याग करू नये. हे जे मी पहिलं उदाहरण दिलं आहे की त्याच्याच काठीला फक्त पानं आली, फुलं आली, विवाहासाठी किंवा जे लग्न होतात त्या प्रत्येकाला परमेश्वराने वैवाहिक जीवन जगण्याचं पाचारण केलेलं आहे. संत योसेफावर प्रसंग आला, त्याच्यातून तो सावरला गेला, कारण देवाच्या सान्निध्यात असलेला माणूस होता म्हणून त्याला परमेश्वराच्या दूताने निरोप स्वप्नात दर्शन देऊन त्याचे संशय दूर केला. अगदी याचप्रमाणे आम्ही सुद्धा असल्या काही किंवा याच्यापेक्षा विपरीत गोष्टी आयुष्यामध्ये घडू शकतात, पण जर परमेश्वरावर अवलंबून असेल आणि यांच्याप्रमाणे जर जीवन परमेश्वराच्या हातात सोपवलं तर सहज जीवन चांगल्या प्रकारे जगता येऊ शकतं. ख्रिस्ताचा स्वीकार करण्यापूर्वी पवित्र मारिया देवदूत सांगते, आजपासून मी परमेश्वराची दासी आहे, त्याने मला पाहिजे तसं वागवावं. ही भूमिका आपण ठेवली पाहिजे आणि त्यांच्यासारखं जीवन चांगल्या प्रकारे आपल्याला व्यतीत करता यावं म्हणून पवित्र मारिया आणि योसेफ यांच्याकडे प्रार्थना करूया. आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपण सर्वजण परमेश्वरावर आपला विश्वास प्रगट करूया. देवजो बाप सर्वशक्तिमान, स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करणार यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगी गर्भी संभवला, कुमारी मारियेपासून जन्मला, कोणते पिल्लाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताच्याही आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आठवण करूया.
प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. तुमचं उत्तर आहे, हे प्रभू, सर्व कुटुंबातील पावित्र्य राखून ठेवण्यास आम्हाला मदत कर. सर्व कुटुंबातील पवित्र राखून ठेवण्यास आम्हाला मदत कर. आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, महागुरू स्वामी लुस डॅनियल व ख्रिस्त सभेत कार्य करणाऱ्या सर्व धर्मगुरूंना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य लाभावे व अडचणीची काळजी न करता त्यांनी देवाच्या वचनाची सुवार्ता धैर्याने जगभर पसरावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्व कुटुंबातील पवित्र राखून ठेवण्यास आम्हाला मदत कर. जे तरुण आपल्या मार्गापासून बहकून ऐहिक जीवनाच्या आहारी गेले आहेत व त्यांच्या जीवनात शांती, प्रेम व आनंदाचा अभाव निर्माण झाला आहे, त्यांना देवाच्या वचनाद्वारे योग्य ती दिशा मिळावी व शांती, प्रेम व आनंद त्यांना लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्व कुटुंबातील पवित्र राखून ठेवण्यास आम्हाला मदत कर. हे प्रभो, या पावसाळी हंगामात पाण्याची टंचाई न होता सर्व शेती योग्य असा पाऊस लाभावा, जेणेकरून चांगली शेती करून चांगले पीक घेता येईल म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्व कुटुंबातील पवित्र राखून ठेवण्यास आम्हाला मदत कर. हे प्रभो, जे आजारी व दुःखी कष्टी आहेत त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे व त्यांना आरोग्यदायी स्पर्शाने चांगले स्वास्थ्य लाभावे. विशेष करून ह्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर व्हाव्यात व सर्व जग पूर्वीपदावर यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्व कुटुंबातील पवित्र राखून ठेवण्यास आम्हाला मदत कर. हे स्वर्गीय पित्या, पवित्र मरियेचा जोडीदार संत यौसेपाप्रमाणे प्रत्येक पित्याने स्वतःला स्त्रीविषयीचे ज्ञान आपल्या पतीद्वारे समजावून घ्यावे. प्रत्येक विवाहित पुरुषाने संत यौसेपाप्रमाणे आपल्या जोडीदारावर प्रेम करावे व तिचा आदर करावा व आपल्या प्रेमळ उपस्थितीने आपल्या कुटुंबाला देवाचा मार्ग दाखवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्व कुटुंबातील पवित्र राखून ठेवण्यास आम्हाला मदत कर. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे प्रभू, सर्व कुटुंबातील पवित्र राखून ठेवण्यास आम्हाला मदत कर. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. हे प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. Bless now, O Heavenly Father, your people gathered round you. You're at this altar, offering a gift. Bread for your broken body, wine for your blood which heals us, and all the love, Lord, of our poor heart. We, your people, with grateful hearts we ask you, oh, take our gifts, Lord,
and yours. Bless now, O Heavenly Father, your people gathered round you. You're at this altar, offering again. Pardon our human folly, give strength in times of weakness, light for our journey, to bring us home. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव हो. आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त महामंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या तारणासाठी ही दाने आम्ही अर्पण करत आहोत. या दानांद्वारे आम्हाला तुझ्याजवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलाच्या समर्पणाप्रमाणे आमचे हे समर्पण आशीर्वादित कर. हे प्रार्थना आम्ही तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आपल्या क्रूसाने व पुनरुत्थानाने त्याने आम्हाला पाप व मरण यापासून सोडवले आणि निवडक वंश, राजशाही, याजक वर्ग, पवित्र राष्ट्र व आपली खास प्रजा म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. अंधारातून तू आम्हाला तुझ्या दिव्य प्रकाशात आणले. तुझ्या ह्या अद्भुत कृत्यांचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या, गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे गौरवगात म्हणतो. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. स्वर्णगरा के कोने कोने गूंज उठे तेरा नाम. परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्यांचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लॉर्ड स्टॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संतांना आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूने शिकवलेली परमेश्वर पित्याची प्रार्थना आपण सर्वजण म्हणूया. हे आमचा स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करू, तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण की राज्याधिकार व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो.
आपण एकमेकास शांतीवंदन करू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कुंकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कुंकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कुंकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे हे कुंकरू पहा. याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभु, तू माझ्या आत्म्यात यावे असे मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. हे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ता, तू पवित्र साक्रमेंटामध्ये हजर आहेस असा माझा विश्वास आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करतो. तू माझ्या हृदयात यावे अशी मी इच्छितो, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या तू माझ्या आत्म्यात येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, विरह तुझा रे नरक भयंकर, भासे प्रलयानल पेटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, जाऊ कुठे. तुझे सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. Christians, let us love one another as we share the true living bread. Jesus is our God and our brother. With his flesh and blood we are fed. Everyone who loves is born of God. Jesus is alive, God is love. ख्रिस्ताचा आत्मा मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे. तुझ्या घायात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा वेग होऊ देऊ नकोस. दृष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर. मरतेवेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. कॅथलिक नाशिक धर्मप्रांताचे
पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदया समर्पण. हे ख्रिस्त सभेचे माते, आम्ही आमचे महागुरु स्वामी लूट्स डॅनियल आणि ज्यांनी तुझ्या कळपाची आध्यात्मिक काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्या सर्वांना तुझ्या चरणाशी समर्पित करतो. तुझ्या पुत्राच्या मळ्यामध्ये आपल्या समर्पित जीवनाद्वारे सर्वांची सेवा करणाऱ्या सर्व धर्मगुरू व धर्मभगिनीची आम्ही आठवण करतो. हे माते, आमच्या धर्मप्रांतातील सर्व ख्रिस्ती कुटुंबे, सर्व पालक, युवक युवती, मुले मुली, मित्र व हितचिंतक यांचे आम्ही तुला समर्पण करतो. त्या सर्वांना पृथ्वीचे मीठ होण्यासाठी व जगाचा प्रकाश होण्यासाठी दररोज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. हे करुणा व दयेची माते, आमच्या धर्मप्रांतातील सर्व विभक्त कुटुंबे, निराश, दुःखी, वेगवेगळ्या आजारांनी पछाडलेले, वयस्कर, अनाथ, गरीब, निराश्रित व अन्याय सहन करणाऱ्या सर्व लोकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्या धर्मप्रांतातील असणारे वेगवेगळ्या धर्मग्राम, समिती, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या संस्था, सर्व शाळा, महाविद्यालये, दवाखाने, वृद्धाश्रम, आजारी व विकलीन अशा सर्वांना तुझ्या कृपा छत्राखाली व तुझ्या मातृ हृदयाच्या सावलीमध्ये आम्ही मोठ्या विश्वासाने ठेवतो. हे सर्व मानवजातीचे माते, आमच्या देशातील धार्मिक व राजकीय नेत्यांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. नीतिमत्ता व सदाचाराची मूल्ये जोपासण्यासाठी निस्वार्थ भावनेने देशाची व सर्व नागरिकांची सेवा करण्याची सुदबुद्धी व प्रेरणा त्यांना दे. विविध ख्रिस्ती पंथीय बंधू भगिनीची आम्ही आठवण करतो. एकाच देवाची मुले म्हणून राहण्यासाठी व एकाच देशाचे नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी त्यांना तुझी कृपा दे. अन्याय, छळ व आमचा गैरसमज करून घेणाऱ्या सर्वांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्यांना क्षमा करण्यासाठी आम्हाला शिकव, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हे सर्व कृपादानाची माते, आमच्या देशासाठी परमेश्वर पित्याकडे तू मध्यस्थी कर. आमच्या देशामध्ये शांतीचे वातावरण निर्माण कर. दुसऱ्याची संस्कृती, रीतिरिवाज व विश्वास यांचा आदर करून सलोखा व ऐक्य ह्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला कृपा आणि आशीर्वाद मिळण्यासाठी तू आपल्या पुत्राकडे मध्यस्थी कर. म्हणजे येशू ख्रिस्त हा प्रत्येकाचा तारणारा आहे ह्याची सर्वांनी ओळख व्हावी. आमेन. परमगुरूंच्या हेतूसाठी प्रार्थना. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या प्रार्थना क्षमा करतो, नमो हे कृपा पूर्ण मरिया, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. संत योसेफा, आमच्या तारणकर्त्या, प्रभूच्या धर्मपित्या, पवित्र मरियेचा धन्यपती, देवाने त्याचा एकुलता एक पुत्राला मोठ्या विश्वासाने तुझ्या हाती सोपविले. धन्य कुमारी मरियेने तुझा स्वीकार केला. तुझ्या सहवासात येशू मानव झाला. धन्य योसेफा, तू आमचाही पालक नि पाठीराखा हो. आमच्या जीवनाचा मार्गदर्शक बन. आमच्या कृपेसाठी, दया आणि धैर्यासाठी मध्यस्थी कर. सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर. आमेन. संत योसेफा, आम्हासाठी प्रार्थना कर. संतांना नोवेनाची प्रार्थना. हे संतांना, देवाने तुला
पवित्र मरियेची माता होण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सन्माननीय आजी होण्यासाठी पाचारण केले. त्या पाचारणाशी एकनिष्ठ राहून तू पवित्र मरियेचा सांभाळ केलास. पवित्र मरियेचा जन्म ही तारणाची मंगल पहाट भाडण्याचे सद्भाग्य तुला लाभले, म्हणून आम्ही तुझा सन्मान करतो. हे गौरवशाली संतांना, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत व वृद्धपकाळातही तुझी नजर सदैव देवाकडे लागलेली असल्यामुळे सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात तू व संत जोकीम एकमेकाशी एकनिष्ठ राहिलात. आमच्या धर्मग्रामातील पती पत्नींनाही परस्पराशी विश्वासू राहण्याची कृपा मिळावी म्हणून प्रभूकडे विनंती कर. मातापित्यांनी मुलांचा चांगला सांभाळ करावा. मुलाबाळांनी मातापित्यांचा आदर राखून त्यांची सेवा करावी आणि नवविवाहित तसेच अपत्यहीन पतीपत्नींना मुलाबाळाचा लाभ व्हावा म्हणून तुझ्या मध्यस्थीची याचना करतो. आपली विनंती सांगावी. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाश आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आता आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. हे संत जोकीम व संत अण्णा, आम्हासाठी विनंती कर. हे संत यौसेफ व पवित्र मारिया, आम्हासाठी विनंती कर. परमेश्वराच्या सर्व संतांनो, आम्हासाठी विनंती करा. आजच्या मिस्साचं नियोजन महिला मंडळाने केलं, त्याबद्दल त्यांची मनापासून आभारी. आणि आजचा पवित्र मिस्सा आपले विका जनरल फादर वसंत सोजवळ यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभारी. उद्याच्या मिस्साचं नियोजन सेंट विन्सेंट डी पॉल संघटना करते आणि अर्पण संत सेबॅस्टियन विभाग आणून देतील. परवाच्या मिस्साचं नियोजन देवमाता कॉन्व्हेंट सिस्टर्स करतील आणि अर्पणाचं साहित्य संत योसेफ व संत थॉमस विभाग करतील. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू पित्या, या दिव्य रहस्याद्वारे आम्हाला नवे जीवन ध्येय दे व शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. जा तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. दूताचा पवित्र मरेला संदेश. प्रभूच्या दूताने पवित्र मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याची नमो. हे कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. मरिया देवाची माते, आम्हापासून वेळेस विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो. हे कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाचे माते, पापांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आणि देव शब्द मनुष्य झाला. नमो. हे कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाचे माते, पापांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माझे आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा दयदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे
आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Dear Saint Anna, loving mother, we have gathered to sing your praise. Lead us, mother, gentle mother, teach us children your loving ways. As you raised your daughter Mary, Holy Virgin, pure and true, gave those gentle loving lessons to be like her and like you. Dear Saint Anna, loving mother, we have gathered to sing your praise. Lead us, mother, gentle mother, teach us children your loving way. Give us graces in abundance with a tender, humble heart. Mother of the Queen of Heaven, keep us on thy heavenly path.